जाणार आहोत. नाना पटोले आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नाना पटोले जी, नमस्कार. आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. सगळ्यात आधी तुम्हाला हेच विचारायचे की आकडेवारी जी समोर येते किंवा जी टक्केवारी आतापर्यंतची आहे ती तुलनेत महाराष्ट्रातली सगळ्यात कमी पाहायला मिळते. तुमचा काय अंदाज वाटतो कितीपर्यंत टक्केवारी जाईल? बघा, हे शहरी भागातलं मतदान होती आहे. जवळपास मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूला फक्त धुळे एक आपलं ग्रामीण मध्ये आहे. पण दिंडोरी आहे. तुम्ही म्हणालात बघा की टेम्परेचर फार हाय आहे. आता आपण पाहिलं तर आता जवळपास मी ज्या भागात आहे तिथं जवळपास 46च्या जवळजवळ टेम्परेचर आहे. आणि या सकाळच्या वेळेस जे काही मतदान जे झालं, ज्या जोरात झालं हे आपण पाहिले आकडेवारी. आणि आता दुपारी थोडस या उन्हामुळे आपल्याला मतदान कमी होताना पाहतोय. आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा महाराष्ट्रात निवडणुका झाल्या त्यावेळेसच ज्या काही लॅकुना निवडणूक आयोगाचा आम्हाला लक्षात आला होता की जे मतदान सेंटर आहे त्या सेंटरच्या समोर सावली कशी करता येईल, त्याला कसं त्या ठिकाणी ग्रीन सेट कसे टाकता येईल हा प्रयत्न व्हावा. कारण की लोक या उन्हात जेव्हा मतदानाला जातात आणि कडक ऊन असल्यामुळे आणि लाईन लावावं लागतं, कारण 7 सेकंद आपल्याला तो पीपचा आवाज येत नाही, ते आपल्याला सिम्बॉल त्या ठिकाणी दिसते. आणि त्यावेळेस जवळपास मतदानाचा जो स्पीड असतो तो फार कमी असते आणि मग तेवढे वेळ लोक लाईन मध्ये उभं या उन्हात राहू शकत नाही. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला आम्ही पहिल्याच टप्प्यात सूचना दिल्या होत्या, पण निवडणूक आयोगाने ते मान्य केलं नाही. अजूनही आपल्याला जे मतदान केंद्र जे आहे ते त्या पद्धतीनं उन्हातच लोकांना उभं राहावं लागतं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मतदानाचं प्रमाण कमी. अगदी नाना, सगळ्यात महत्वाचं उत्तर मुंबईमध्ये 14.71% मतदान झालंय. टोटल महाराष्ट्रातलं मतदान हे साधारण 16% झालेलं बघतोय आपण. तर हे जे मतदान आहे नव्यानं काही नवखे उमेदवार देणं म्हणा सगळीकडेच, म्हणजे तुमच्याकडनंच असं नाही, इतर पक्षांकडनं सुद्धा काही ठिकाणी नवीन नवे उमेदवार दिले जात आहेत. त्याचा हा परिणाम असू शकतो का की टक्केवारी जी आहे ती तुलनेत कमी होतीये? तो तसं नाही आहे. महाराष्ट्र खरी नवीन नेतृत्वाला संधी देते आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मान्यच करावं लागणार आहे. आणि पण ज्या पद्धतीनं खोटं बोलण्याचा जो भडीमार महाराष्ट्रामध्ये दिल्लीतल्या नेत्यांपासून म्हणजे मग सरकारमध्ये असलेल्या आणि राज्यातल्या नेत्यांपर्यंत सत्तेत असलेल्या त्यांनी जो झूठ पे झूठ हिंदीमध्ये आपण म्हणतो ना, त्या पद्धतीची जी काही परिस्थिती झाली लोकांमध्ये एक मोठ्या प्रमाणात या व्यवस्थेबद्दल नाराजी आहे का हा एक प्रश्न हा शोधून काढण्याचा प्रश्न आहे. पण मला जे वाटतं, मी महाराष्ट्रातल्या जवळपास कानाकोपऱ्यात फिरलेलो आहोत. मी जवळपास 126 सभा या निवडणुकीच्या काळात घेतल्या. त्यामुळे मी जे काही पाहिलं लोकांमध्ये आणि लोकांमधला जो या राज्यातल्या सरकारचा असो की केंद्रातल्या सरकारचा असो राग जो पाहिला, आपण पाहिलं की नाशिक मधलं उदाहरण, तिकडे निवडणूक असल्यामुळे नाशिकचं उदाहरण आपल्याला मी सांगतो की तिथं प्रधानमंत्र्यांच्या सभेमध्ये एका शेतकऱ्याने उभं होऊन सांगितलं की कांद्याबद्दल बोला, तर त्याला उचलून पोलिसांनी घेऊन त्याला गुन्हे दाखल केले. आता सरकारच्या समोर जनतेने प्रश्न मांडावे हा तर त्याचा अधिकार आहे, तर मतदान करावं असा अधिकार लोकांचा आहे हे न समजलं पाहिजे. कारण की सरकारने जनतेला उत्तर पण दिलं पाहिजे जनतेच्या प्रश्नाला. पण त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांच्या सभेमध्ये त्यांनी कांद्याबद्दल बोला एवढंच म्हटलं, त्यांनी काही दुसरं काही बोललं नाही. मी तुमच्या मीडियामध्ये बघत होतो आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. म्हणजे याचाच अर्थ तुम्ही जी दडपशाही वापरताय ते पण प्रत्यय महाराष्ट्राला आलेला आहे. आणि त्याचे अनेक कारणं होऊ शकतात की मतदान कमी होण्याची फक्त उमेदवारावर डिपेंड नाही, पण ह्या सगळ्या गोष्टीचं उदाहरण आपण पाहिलं की लोकांना सरकारच्या समोरच प्रश्न मांडायचा आणि तो त्यांचा अधिकार आहे. निवडणुकीत त्यांना तो अधिकार असतो. पण प्रधानमंत्र्यांच्या सभेमध्ये तिथं कांदे घेऊन आले नाही पाहिजे, तिथं त्याला बाजूला तिथं खड्डे खोदून ठेवले गेले होते. लोकांना तपासून त्या ठिकाणी आणावं, एवढं डी झोन वगैरे सगळ्या गोष्टी असतात ना. मग तिथं लोकांना तपासून आणायचं म्हणजे काय कांदा काय खिशात नाही आणायचे, कांदे तुम्ही घेऊन जायचं नाही.
उन्हामध्ये तर कांदा खिजा ठेवतो आपण लोक, ऊन नाही लागली पाहिजे म्हणून. पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तानाशाही आणि दडपशाहीचं प्रत्यय या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये राग असेल, अनेक कारण राहू शकतात. बरं नाना, हे तुम्ही सांगताय ते तुम्हाला वाटणारं कारण. दुसरं एक असंही कारण की आपण बघितलं उत्तर मध्य असेल मुंबईमधून किंवा अगदी उत्तर मुंबईमधनं तुम्ही उमेदवार द्यायलाच एवढा वेळ केला, त्यातच तुमचा आणि शिवसेनेचा अलबेल जो काही आहे तो तसा म्हणावा तसा दिसत नव्हता. हा जो वेळ गेला त्याचाही फटका जो आहे तो बसू शकतो की एकीकडे आम्हाला उमेदवारच माहीत नाहीये, मग आम्ही मतदानासाठी जायचं का, ह्यांनी एवढा उशीर केला, या संदर्भात सुद्धा मतदार विचार करत असतीलच ना. तुम्ही दिशाभूल करताय, बसा. मी आरोप नाही करत, पण वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. महायुतीमध्ये काय गोंधळ झाला, महाभारतात चालू होतं, शेवटच्या दिवशी तर फॉर्म भरलेत त्या लोकांनी. अहो आमचं तर आम्ही बिफोर अलायन्स डिक्लेअर केले, फक्त एकच आमची सीट जी होती उत्तरची, ती आम्ही थोडं वेळ झाला. बाकी तर सीटामध्ये तर असं कुठलाही इश्यू नव्हता. आम्ही तर सगळे उमेदवार फटाफट डिक्लेअर केले. पण युतीमध्ये तर तुम्ही बघितलं काय परिस्थिती होती, शेवटपर्यंत महाभारत चाललेलं होतं. हाच प्रकार महायुतीमध्ये सुद्धा घडला, म्हणजे हे तुमच्यावरच नाहीये, हे महायुतीमध्ये सुद्धा हेच घडलं होतं. शिवसेना भाजपच्या वतीने सुद्धा हेच घडलं. त्याचाच परिणाम हा मतदार राजा विचार करतो मतदान करत असताना, असं वाटतंय का? नाही, याला कुठेही कारण नाही होऊ शकत हे. आणि मूळ प्रश्न आहे की तुम्हाला मी मुद्दाम तर कांद्याचं उदाहरण नाशिक मधलं सांगितलं आणि आपल्या माध्यमातून दाखवलं जात होतं. त्याला कांद्याचा बोला एवढंच प्रधानमंत्र्याला त्यांनी म्हणावं, तर त्याला त्याच्यावर गुन्हे दाखल करायची कारण काय? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत नाही. अगदी. मात्र नाना, आता मतदान जे आहे ते चांगलं व्हावं ही खरं तर गरज आहे. तुम्हाला असं वाटतं की येत्या काळात मतदान अजूनही चांगलं होऊ शकतं? बघा, आता हा जो झोन आहे आपला, जिथं आता मतदानाची प्रक्रिया सुरू आहे, एक धुळे सोडला, नाशिकमध्ये थोडं 3-4 वाजेपासून थंड चालू होऊन जातं आणि मुंबईमध्ये आपल्याला 4 वाजेच्या नंतर ते कमी होतं, उष्णता कमी होते. त्यामुळे ऊन कमी झाल्यानंतर हे पर्सेंटेज वाढावं अशी अपेक्षा आमची पण आहे. कारण की लोकांनी आपला मताचा अधिकार वाजवलाच पाहिजे आणि मताच्या रूपाने आपलं सरकार निर्माण केलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये आणि मुंबईच्या आजूबाजूला सगळेच लोक सुशिक्षित आहेत, सगळे समजदार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या भागामध्ये जास्त मतदान व्हावं. मला मी आतापासून सांगतो की पालघर जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान होईल या सगळ्या पट्ट्यामध्ये. तरी पालघरमध्ये तर ती जागरूकता आपण पाहिली की जेव्हा रॅशनच्या दुकानातून त्या साड्या देण्यात आल्या आणि त्या साड्या एका धुण्यामध्येच मच्छरदाणी झाल्या, तर तिथल्या आदिवासी महिलांनी त्या साड्यांचे गठ्ठे बांधून ते तहसील कार्यालयात घेऊन फेकून दिले. अशी जागरूकता तिथं पालघर जिल्ह्यात आपण मागच्या काळात पाहिलेली आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मतदानाचा टक्का हा पालघर जिल्ह्यामध्ये मोठा राहू शकतो आणि आजूबाजूला पण राहू शकेल, पण मतदानाचा टक्का हा पालघर जिल्ह्यामध्ये जास्त राहील असं माझा अंदाज आतापासून आहे. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी आणि सविस्तर उत्तरं दिलीत त्यासाठी. तर नाना पटोले हे बोलत होते आणि त्यांनी अर्थातच येत्या काळात सुद्धा मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. सेलिब्रिटीज जे आहे ते मोठ्या संख्येनं मतदानासाठी उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कितीही उन्हाचा तडाखा असला तरी सुद्धा सेलिब्रिटी मतदानासाठी दाखल होत आहेत आणि आपला हक्क बजावताना पाहायला मिळत आहेत. सुनील गावस्कर यांनी सुद्धा आपलं मतदान केलेलं आहे आणि आपला हक्क बजावलाय. सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा थोड्याच वेळापूर्वी मतदान केलं आणि सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा, मुंबईकरांनी सुद्धा आणि त्याचबरोबरीनं 13 जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.